विकत घेणे आहे। काय पांडवा जी झाली सगळी तयारी? एव्हरीथिंग इज रेडी सर। आणि जेवणामध्ये काही तिखट बनवलेलं नाहीये ना? नाही, त्या लोकांना चालणार नाही साहेब। एक पदार्थ तिखट बनवलाय पण तो तुमच्यासाठी, तेही बाईसाहेबांच्या सांगण्यावरून। बरोबर आहे, तुमच्या बाईसाहेबांना तिखटाशिवाय जेवणच जात नाही आणि त्यामुळे त्यांचं बोलणं सुद्धा तिखट झालंय। बाई 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 बाई, अहो केवढा उशीर केवढा उशीर। हा, या चिटणवीस मंडळींना ना वेळेचं महत्वच नाही। अजून कशी आली नाही तो? तुम्ही गाडी पाठवली होती ना वेळेवर? हो पाठवले। आणि ह्या वेळेला ट्रॅफिक किती असतो माहितीये ना तुला? अहो पण तरी काय झालं? पांडू जा पटकन दरवाजा उघड जा। या 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 या, नमस्कार। नमस्कार। माफ करा, आम्हाला जरा यायला उशीरच झाला। काही हरकत नाही। तुम्हाला दोघांनाही हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी। थँक्यू थँक्यू। या ना। अगो बाई, ही पण आलीये का? हो, मी पण आली आहे। हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी। या या। अगो बाई, राया आणि प्रांजल आलेच नाहीत। बघा, त्या दोघांसाठी मी हा एवढा सगळा घाट घातला आणि तेच आले नाही। कसं वागायचं या दोघांशी? हो म्हणजे सगळे येणार म्हणूनच मी हा घाट घातला आणि त्या दोघांचा पत्ताच नाही। नाही, आलेत ते दोघे। कुठे? प्रांजल तुमच्या वॉचमनशी बोलते। वॉचमनशी बोलल्याशिवाय ती घरात येतच नाही। हो हो, आमची प्रांजल म्हणजे आधी वॉचमन, मग तिचे लाडके पप्पा, मग वेळ उरला तर मम्मा। ते बघ आलेच। या या। हॅपी अॅनिव्हर्सरी। थँक्यू। नमस्कार करतो। नमस्कार। तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। अरे या या, ये आती राया, या बसा। मम्मा, तुला खूप 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 शुभेच्छा। थँक्यू। कशी आहेस तू? बरी आहे, पण सकाळपासून ना जरा गरगरल्यासारखं होतंय ग। मम्मा, तुला ना विश्रांती घ्यायला हवी, बाकी काही नाही। आता जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे। अरे तुम्ही दोघी तिकडे उभ्या का? तिकडे या। बघितलंस, माय लेकींना जरा सुद्धा बोलू देत नाही तुझे लाडके पप्पा। ये वीणाताई, हे बाई बाई, अहो हे काय? अहो काही नाही, खीर आणि पुरणपोळ्या आणल्यात तुमच्यासाठी। अहो कशाला? पांडूनी आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी बनवलेलं असणारच। पांडू, हे घेऊन जा आतमध्ये, सांभाळून। खीर आहे ह्याच्यात। लसराव, हो माधवराव, हे कशाला? ह्याची काय गरज होती? अहो तुम्ही इथं आलात ना, हेच आमच्यासाठी खूप होतं। ते बाकी खरं आहे। अहो तुमच्या शुभेच्छाच आमच्या दृष्टीने खूप आहे। उगीच खर्च केला तो तुम्ही। या घरात नाही अशी एकही वस्तू नाही। आता तुमचं गिफ्ट धूळ खात पडणार। नाही, तसं नाही होणार। तुम्ही एकदा उघडून तर बघा, ही वस्तू धूळ खात नाही पडणार। हो का? बघूया तरी काय आणलंय। अगं बाई, किती छान आहे ही मूर्ती। मग कुठे ठेवणार ही मूर्ती? वीणाताई, एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवा। हो हो, आलेच मी, आलेच मी। पांडोबा, ओ पांडोबा, जी साहेब। जेवणाच्या आधी सगळ्यांसाठी मस्तपैकी कॉफी होऊन जाऊ दे। येस सर। हो, तुमचा दुसरा कप आहे हा कॉफीचा। असू दे ग, मस्त आहे कॉफी। या अशी कॉफी आपल्याकडे नाही बनत। होय, महागातली असणार ना। हो का? कॉफीचं असं महाग स्वस्त असं असतं का? अहो कालिंदी ताई,
महागात बिगातली काही नाहीये. अहो साधी मद्रास कॉफी आहे ती. मी मुंबईला जातो ना तेव्हा तिकडनं घेऊन येतो. आता पुढच्या वेळेला गेलो ना की तुमच्यासाठी पण घेऊन येईन. नाही पण बनवायला मात्र थोडेसे कष्ट असतात हं. ती अशी एका ग्लासातनं अशी दुसऱ्या ग्लासामध्ये अशी ओततात आणि मग त्याला फेस येतो आणि मग त्या फेसामुळे त्याची लज्जत वाढते म्हणे. तो आमचा रेल्वे स्टेशनवाला भैया आहे ना, तोही असंच करतो असं, पण त्याची चव काही बदलत नाही कधी. काय मिळाली बाप्पांना जागा? हो, ही मूर्ती घरात ठेवली ना की घरात सुख आणि समृद्धी नांदते, असा आमचा सगळ्यांचाच विश्वास आहे. अगं बाई, हो का? मग आम्हालाही सांगा बरं का, तुम्ही ही मूर्ती कुठून आणली ते, म्हणजे आम्ही विकत घेऊ आणि तुम्हाला गिफ्ट देऊ. खरं म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे सुख समृद्धीची. एवढं मोठं कर्ज घेऊन ठेवलंय ना तुम्ही. हो म्हणजे मनवाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलंय ना. अहो आता ते कधी आणि कसं फेडणार आहात तुम्ही? रायाचा बिझनेस चांगला चालायला लागलाय ना, तो फेडेल ना कर्ज. आपण कशाला उगाच त्यांना टेन्शन द्यायचंय? असं कसं? अहो व्याही आहेत आपले ते. बघा बघा, त्यांच्या डोळ्यात केवढं कर्जाचं टेन्शन दिसतंय मला, म्हणून विचारलं बाई मी. मामा तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आता कर्ज फेडायला सुरुवात पण करणार आहोत. रायाला बिझनेस मध्ये जो फायदा झालाय ना त्यातनं 1 लाख बाबा उद्या जाऊन त्या माणसाला देणार आहे. अगं बाई, हो का? छान छान. पण माधवराव, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही लिहून घ्या की 1 लाख रुपये मिळाले असं. नाही त्याची काही गरज नाही वाटत मला. असं कसं? अहो अशा व्यवहारांमध्ये फसवणुकीची शक्यता जास्त असते नाही का? हो, पण आम्ही हा व्यवहार फक्त विश्वासावरच केलेला आहे. हा, मग लिखापडीची गरजच नाहीये. असं कसं? अहो उद्या देणाऱ्या माणसाची नियतच पेरली किंवा त्याच्या मनाविरुद्ध झालं किंवा त्यांनी असं ठरवलंच की तुम्हाला त्रास द्यायचा आणि तो उद्या जर म्हणाला मला 1ही रुपया मिळाला नाही तर बाई, अहो एवढं मोठं कर्ज आयुष्यभर फेडणार का तुम्ही? त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच्याकडून लिहून घेतलंच पाहिजे नाही का? असं लिहून कसं घेणार ना, म्हणजे ज्या माणसाकडून मी पैसे घेतलेले आहेत त्यांनी माझ्याकडून काहीच लिहून घेतलेलं नाहीये ना. आणि जर का त्या माणसाने असं म्हटलं की तुम्ही पैसे परत दिलेच नाही तर त्याला आपण म्हणायचं कोणते पैसे, जशाच तसे. राया, तुझ्या सहवासामध्ये प्रांजल हुशार झाली बरं का. खोट्या माणसाशी आपण असंच वागलं पाहिजे. करेक्ट. नाही हो, चुकीचं आहे हे. त्या माणसाचे केवढे उपकार आहेत आमच्यावर, ते विसरून कसं चालेल ना. हा, आणि अशाने संबंध बिघडले तर काय? अशा नालायक माणसाशी आपण संबंध कशाला ठेवायचे? राया, कुणाविषयी काही बोलण्यापूर्वी ना 10 वेळा विचार करत जावा. कोण आहेत ती माणसं, काय आहेत, काही माहित नसताना असं बोलणं चुकीचं आहे ना. हो, तुम्ही काय एवढे चिडताय? तो आपल्यामध्येच बोलतोय ना, त्या माणसाला काय कळणार आहे आपण त्याच्याबद्दल काय बोलतोय ते? तरी मला हे नाही आवडणार. सॉरी बाबा, पण तुम्ही त्याच्याकडे जाऊन सगळं लेखी करून घ्या. म्हणजे आम्हाला हे आधीपासूनच वाटत होतं, पण आता आपण कर्ज फेडायला सुरुवात केली आहे तर सगळं लेखी असलेलं बरं ना. नाही, मला त्याची गरज नाही वाटत आणि मी त्याला असं सांगूही शकत नाही. मग मी तुमच्याबरोबर येतो आणि त्याला सांगतो की आता कर्ज मी फेडणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर लिखापडी करा. दया, आपण हा विषय आपल्या घरी जाऊन डिस्कस केला तर चालेल ना? आपण इथे यांच्या आनंदात सहभागी व्हायला आलो, कर्जावर चर्चा करायला नाही. चालेल, पण मला त्या माणसाला एकदा भेटायचं. मी आलेच. मी आलेच जरा त्यांना बघून. विणाई, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? तू इथे काय करतेस? अहो मगाशी तुम्हाला एकदम काहीतरी झालं ना, म्हणून आले मी तुमच्या मागोमाग. मलाच काळजी ना तुमची. अगं म्हणजे तू इथे या घरात काय करतेस?
मी तुला बोलवलंच नव्हतं ना, तरी तू आलीस. का आलीस? का चिडलात माझ्यावर? अगं मग काय आता आरती ओवाळू का तुझी? हा अगं तू किती मूर्खासारखी बोलतेस, मूर्खासारखी वागतेस. काय चाललंय काय? बाई 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 बाई, बरं झालं मला तुझी ही अक्कल कळली. माझ्या जागी दुसरी कुणी असती ना तर फासावरच लटकवलं असतंस तू तिला. बरं मग मी असं समजायचं का की आपण एकत्र काम करायचं नाही म्हणून? अगं आपण कधीच एकत्र काम करत नव्हतो. हे तू असं मूर्खासारखी बोलतेस ना आणि मला गोत्यात आणतेस. आणि त्यातून काहीही घडलेलं नाहीये बरं का. फक्त तुमच्या घरी सगळ्यांसमोर माझा अपमान झालाय. बरं असं असेल ना तर मला माझे पैसे द्या, म्हणजे आपले मार्ग वेगळे. अच्छा, म्हणजे तू एवढ्यासाठी इथे आलीयस हा ऋता? मग काय करणार, तुम्ही गरज सरल्यावर मला बाजूला काढून टाकलं, मग मी माझे पैसे घेऊन बाजूला होते ना. आणि समजा मी म्हंटल कुठले पैसे, कसले पैसे, काय बोलतीस तू हे? तर मग मला सगळ्यांना सांगायला लागेल ना तुम्ही काय आहात ते. हो का? मग जा जा सांग, मी नाही घाबरत कोणाला. बघा मी खरंच सांगेन सगळ्यांना. अगं खरंच जाऊन सांग, मी घाबरत नाही कोणाला. जा जाऊन सांग. थांब. आलेच मी. हे तुझे 20,000. बाबा आपण स्टॅम्प पेपरवर लिहून सगळं लीगल करून घेऊया, हो की नाही पप्पा? अगं प्रांजल, हे एवढंच नसतं. हे बघ, या दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ना, मग हा विषय सोडून द्या ना. आणि माधवराव म्हणालेत ना की माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे म्हणून. आणि मग कधीतरी माणसाच्या शब्दावरती विश्वास ठेवा ना. आणि राया, मी काय म्हणतो, सध्या आपण हा विषय बाजूला ठेवूयात. राया, पण तो माणूस कोण आहे हे आपल्याला कळायला हवं ना, नाहीतर आयुष्यभर आम्ही अंधारातच राहू. बाई 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 बाई, अजून तुमचा तोच विषय चालू आहे का? अहो मी अगदी सहज म्हणून विषय काढला होता हो. आणि जावई बापू, सगळीच माणसं चोर नसतात हो. आता माधवरावांचा तो मित्र, तो काही चोर नसेल, चांगलाच असेल नाही का? तुम्हाला काय वाटतं? नाही, पण आता आमचं ठरलंय सगळं लेखी करून घ्यायचं. नाही नाही नको, कशाला उगाच त्यांचा रोष पत्करायचा. रोष कशाला पत्करायचा? आणि मला नाही वाटत तो माणूस नाही म्हणेल. आणि जर तो माणूस नाही म्हणाला तर आपल्याला त्याच्या मनात काय चाललंय हे कळेल ना. करेक्ट आहे बाबा. बाबा आपण दोघांना उद्याच जाऊया. उपयोगच नाहीये. मी तुम्हाला म्हणालो होतो की उद्या मी त्याला पैसे द्यायला जाणार आहे, पण उद्याच तो बाहेरगावी जाणार आहे माणूस आठवड्याभरासाठी. त्यामुळे मी नंतरच देणार आहे त्याला पैसे. एक मिनिट, पण हे कधी ठरलं? आतापर्यंत तुम्ही. प्रांजल, तू अजून लहान आहेस, तू यामध्ये पडू नको. हे बघ, तू सासरच्या लोकांना घेऊन पहिल्यांदाच आलीस ना इथे. जा जा, तू त्यांना तुझे जुने अल्बम दाखव. जा. प्रांजल, प्रांजल चल आज जाऊया. आई तू पण चल. तू पण जा, तू पण फ्रेश हो. हो हो हो. आता मला जे काही सुचलं ते कारण मी सांगितलं, पण आपण आता पुढे काय करायचंय? नाही, माधवराव, निघेल काहीतरी मार्ग. आपण आत्ता हा विषय सोडून देऊया. सॉरी हं, म्हणजे मी हा विषय काढायलाच नको होता. पण मला काय वाटलं माहितीये का, की त्यांना असं वाटतंय ना की आम्ही तुम्हाला पैसे दिले, हा गैरसमज दूर होईल म्हणून मी बोलले हो. पण वीणा, काहीतरी पद्धत असते बोलायची. अहो पण आता सॉरी म्हणाले ना मी. पण मी काय म्हणते, आता ही चांगली संधी आहे की आता सांगूनच टाकूया त्यांना. नाही नाही, नको नको. काय होईल ना,
उगाचच एक घरात नवीन वादळ निर्माण होईल. हो का? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही आजपासून काही दिवस रायाला आमच्या इथेच राहायला पाठवा. हा, अहो म्हणजे काय होईल, तुमच्यापासून काही दिवस तो लांब राहिला ना की हळूहळू हळूहळू सगळं विसरून जाईल. आणि तो तुम्हाला रोज उठून काही विचारूही नाही शकणार. मग तो सगळं विसरून गेला ना की मी परत पाठवीन त्याला. हा, आता तोच जर म्हणाला राहतो की अजून 4 दिवस, तर मग मात्र ठेवून घेईन. हो, रायाने कारण विचारलं तर? कारण अहो ते तुम्ही ठरवायचं. आता प्रत्येक गोष्टीत आम्ही तुम्हाला कशी मदत करणार नाही का? काही कारण सांगितलं ना तरी राया ऐकणार नाही हो. मग मीही नाही ऐकणार, नाहीच ऐकणार. अहो जास्त काय मागते मी, एक छोटस कारण नाही तुम्ही देऊ शकत मुलाला? वीणा, तू चल तर माझ्याबरोबर. स्वयंपाकाची तयारी कुठपर्यंत आली बघूयात आपण. आपण कशाला बघायचं? पांडू आणि शांत आहे की. वीणा, मला बघायचंय. बरं बाई, चला. तुम्ही मात्र कारण शोधून ठेवा माधवराव. वीणा, चलतेस ना? चला. काय म्हणून मलाच विचारतेस? तू जर त्यांना इथं बोलून हे काही करणार होतीस हे मला आधी कळलं असतं ना, तर मी त्यांना बोलवलंच नसते. अहो मी आधी काहीच ठरवलं नव्हतं, पण काल तुम्ही एक गोष्ट बोललात आणि मला सुचलं. आता बघा, ते अडकले आणि मी जिंकले. एखाद्याच्या अडचणीचा असा गैरफायदा घेणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू माधवरावांना कोंडीत पकडून त्यांच्या मुलाला घरजावई करून घेणार आहेस. मला हे पटलेलं नाहीये, त्यामुळे मी या घरात राहणार नाही. अहो काहीतरी काय बोलताय? म्हणजे एवढी चांगली संधी आलेली मी सोडून देऊ म्हणताय? हे तू ठरव. तुला रायाला घरजावई करायचंय ना, मग तू त्याला कोंडीत पकड ना. तू त्याच्या वडिलांचा मोहरा म्हणून का उपयोग करून घेतेस? ठीक आहे, मी जातो आणि माधवरावांना सांगतोच, तुम्ही आम्हाला एकही पैसा देणं लागत नाही. मी ते पैसे मनवाच्या शिक्षणासाठी डोनेट केले. मग तर तू त्यांना ब्लॅकमेल करू शकणार नाहीस ना. अहो काय बोलताय तुम्ही? 20 लाखांवर तुम्ही पाणी सोडणार? त्यामुळे मुलीचा संसार जर वाचणार असेल ना तर हो, आणि त्यासाठी मी कितीही पैशांवर पाणी सोडायला तयार आहे. तू जर काही जिद्दी असशील ना तर मी 7 जिद्दी आहे. तुझा हा हट्टी स्वभाव प्रांजलला सुख नाही दुःख देणार आहे, आणि मला तेच नकोय. तुला काय खेळी करायच्या आहेत ना त्या खेळतो, पण जिथं जिथं मला असं वाटेल ना की तू चुकतेस तिथे तिथे मी तुला अडवणारच. आणि ह्या उपरही तू जर तुझ्या खेळ्या चालू ठेवल्यास तर मात्र मी या घरात राहणार नाही. आता तू ठरव काय करायचंय ते. काय ग, हा कधीचा फोटो आहे? हा ना, मी 5 वर्षाची होते ना तेव्हाच आहे. तेव्हा फार जाड होतीस ग तू. म्हणजे काय, मम्माने ना सॉलिड लाड केलेले माझे. म्हणजे ती ना अर्ध्या तासाने मला जेव घालायची आणि झोपवायची. अगं बाई, माझी पर्स बाहेरच राहिली की. अगं मग असू देत ना, घरातच आहे ना. काय सोनं भरलंय का त्यात? अहो नाही हो, पर्स आजूबाजूला नसली ना की कसंच होतं. अहो काय बोलताय तुम्ही? हा, अहो चुकलंच माझं. तुम्ही काम कराल का? माधवरावांकडे जा आणि त्यांना नीट समजावून सांगा. म्हणावं मी जे काही बोलले ना तसं मी काही करणार नाहीये. त्यांना सांगा की आमची वेळा ना खूप वाईट आहे, सांगून टाका. नाही नाही, ते मला जमणार नाही. अहो असं काय कर, अहो असं काय करता? हे पहा, एवी तेवी मी त्यांच्या नजरेतनं उतरलीच आहे ना. मग जरा तुम्ही माझ्याबद्दल वाईट वाईट बोलून त्यांना रिलॅक्स करा ना. त्यांना म्हणावं की त्यांनी घेतलेल्या कर्जाचा फक्त माझ्याशी म्हणजे तुमच्याशी संबंध आहे. दुसरं कोणी जर त्याचा गैरफायदा घेत असेल तर तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, सांगाल ना. आणि खरं सांगू का, मी आता ना ठरवले की कुणाचा गैरफायदा नाहीच घ्यायचा. खरंच ठरवलंय. पण तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना सांगा ना. नाही म्हणजे काय होईल,
तुमच्याबद्दल तरी त्यांचं जरा चांगलं मत होईल हो. ठीक आहे, बोलतो मी त्यांच्याशी. तुमच्या या चांगुलपणाचा सुद्धा मी माझ्या कामासाठी कसा वापर करून घेते ते बघायलाच. माझी पर्स बाहेरच राहिली होती, बरं झालं आठवण आली. तुमचा काही नेम नाही ना, काढून घ्याल तुम्ही पैसे म्हणून आत नाही. हीच प्रिया ताई. किती छान दिसते ना. माझी सून काही कमी नाही म्हटलं. हा बघा बघा, मी आणि प्रिया ताई शाळेत होतो ना तेव्हा परफॉर्मन्स केला होता. किती गोड दिसतंय. माधवराव, अजिबात काळजी करू नका. वीणा मगाशी जे काही बोलली आहे ना ते विसरून जा. त्या पैशांच्या बदल्यात तिला जे काही हवंय ना ते ती नाही करणार. मी बोललोय तिला तसं. नाही उल्हासराव, मी पण ना ते कर्ज लवकरात लवकर फेडून टाकतो, म्हणजे परत ना हा प्रश्नच येणार नाही. माधवराव, काही घाई नाही. हे बघा, तुम्हाला ते पैसे मी दिलेत ना, मग त्या पैशाबाबत तुम्ही फक्त माझ्याशी बोला, इतर कोणाशीही नाही. आणि मी कोणाला सांगणार नाही. तुमच्या बोलण्यामुळेच खूप आधार वाटला. माधवराव, रिलॅक्स, मी आहे ना. किती मजा येते ना जे जुने फोटो बघायला. त्या फोटोंबरोबरच्या सगळ्या आठवणी अशा ताज्या होतात ना एकदम. हो ना आई, मला ना असं कधी एकटं एकटं वाटलं ना की मग मी हे फोटोज बघत बसते. काय प्रांजल, जेवणाची तयारी करायची का? हा का जुन्या आठवणीतच रमून जायचंय? हो नाही नाही, चला मी पण तुम्हाला मदत करते. आई तुम्ही थांबा, मी पांडू दादा आणि शांतताईंना मदत करते. तू पण जा ना मदतीला. हो करते की, मला सवयच आहे. पर्स राहिली की माझी. आता काय पर्स घेऊनच काम करणार आहेस का? त्याचं काय जावई बापू, आम्हा बायकांना ना आपली पर्स फारच प्रिय असते. काही काही बायकांना त्यांच्या पर्सला दुसऱ्या कोणी हात लावलेला सुद्धा खपत नाही. नाही का हो कालिंदी ताई? हो असते बाई काही बायकांना अशी सवय. ऋता, तू घेऊन जा हो तुझी पर्स. जा जा. जावई बापू, तुम्ही असे गप्प का? खरं म्हणजे माझंच चुकलं म्हणून तर तुमची माफी मागायला इथे आली. अहो काय बोलताय, काय चुकलं तुमचं? नाही म्हणजे मगाशी मी तो चुकून विषय काढला ना कर्जाचा. हो पण काय आहे, माधवरावांचं टेन्शन ना मला अगदी बरोबर कळलं. तुम्हाला कसं कळलं की बाबा टेन्शन मध्ये आहेत ते? सांगते, मला सांग, याच्या आधी एवढं मोठं कर्ज घ्यायची वेळ तुमच्यावर कधी आली होती का? नाही हो, तशी कधी वेळच नाही आली. आमच्यावर मात्र भरपूर वेळा आली. अहो मी बघते ना यांना नेहमी. तुमच्यावर अशी वेळ? तुम्हाला काय वाटलं की प्रांजलच्या बाबांच्या आई वडिलांनी त्यांच्या नावावर काय गडगंज संपत्ती ठेवली होती? बिलकुल नाही. अहो त्यांनी एवढा मोठा बिझनेस उभा केला ना, ते वेळोवेळी एवढं मोठं कर्ज घेऊनच. अहो अजूनही एखादं नवीन प्रोजेक्ट सुरू झालं ना तर घ्यावं लागतं यांना कर्ज. मी बघते ना यांना किती टेन्शन मध्ये असतात तेव्हा ते. अगदी हेच टेन्शन ना मला माधवरावांच्या चेहऱ्यावर दिसलं म्हणून मी बोलले हो. आणि हे टेन्शन ना कोणाबरोबर वाटत पण नाही. तो एकटेच घेऊन फिरतात सगळं टेन्शन. आता मगाशी रायाने विचारले कोणाकडून कर्ज घेतले ते सांगा. काय हरकत होती ना सांगायला? अहो मला तरी हे कुठे सांगतात, माझ्यासमोर कागद ठेवतात आणि म्हणतात इथे सही कर, इथे सही कर. अहो काही वेळेला तर मला माहिती पण नसतं की मी कशावर सह्या करते येते. अहो हे नवरे असेच. पण जावई बापू, तुम्ही असं काही केलं ना तर आमच्या प्रांजलला सगळं सांगा हो. मी प्रांजल पासून कधीच काही लपवत नाही. हे फारच छान. चला बाहेर जेवणाची तयारी झाली असेल, जाऊया का? चला चला चला. या जावई बापू. अहो जावई बापू काय म्हणतात, थोडं ऑडच वाटतं. तुम्ही ना मला फक्त राया म्हणा. या माधवराव, कालिंदी ताई बसा. उल्हासराव, माझी बायको तुमच्या किचनच्या प्रेमात पडली आहे.
अहो, काय सांगताय, काढून देता येण्यासारखं असतं ना तर घेऊन जा म्हणालो असतो. आणि आमच्या पांडवांचं सुद्धा काही ऑब्जेक्शन नसतं. का? अहो, आजचा दिवस त्या दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. का? आजच्या दिवशी ते जाम खुश असतात. अरे हो, आजचा त्यांचा बोनसचा दिवस नाही का? हा. बोनस आज असं मध्येच कसं काय? फादरराव, आमच्याकडे ना एक प्रथा आहे. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी वीणा या दोघांना बोनस देते. किती? 1000? नाही, 1 शून्य जास्त. 10,000 रुपये? बापरे, अहो एवढा बोनस आम्हालाही मिळत नाही हो. लकी आहे ते. हो माधवराव, वीणाच्या हाताखाली काम करणं अवघड आहे. त्यामुळे 10,000 काय, मला तेही कमीच वाटतात. अहो आलाच. एक मिनिट. काय आहे की आमच्याकडे ना जरा गडबडच झालीये. मी आलेच. काय झालं वीणाताईंना? नाही हो, काही नाही. काही नाही काय, त्या खूप टेन्शन मध्ये दिसतात. नाही तसं काही नाही. ते पांडू आणि शांताला आज बोनस द्यायचा आहे ना, त्याचे पैसे तिने बेडवरती काढून ठेवले होते आणि ते तिला सापडत नाही. 20,000 रुपये हरवले? नाही हो, असतील. तिनेच कुठंतरी ठेवले असतील आणि आता तिला सापडत नाही. तिचं ना हे नेहमीच आहे. तिच्या डोक्यात एका वेळेला अनेक गोष्टी चाललेल्या असतात आणि मग धड एक लक्षात राहत नाही तिच्या. आता येईल बघा थोड्या वेळात. सापडले म्हणत. मी जाऊ का त्यांना मदत करायला? नाही नको. हा, तिने काढून ठेवलेत पैसे, ते घरातच इकडे तिकडे कुठंतरी असणार आहेत. कुठं जाणार आहेत? सापडतील. आणि ती जरा टिपिकल आहे ना, त्यामुळे जास्तच करते. अहो असं नका बोलू. शेवटी नवऱ्याच्या पैशांची काळजी बायकोलाच असते. म्हणजे ती कधी बोलून दाखवत नाही, पण तिला माहित असतं त्या पैशांसाठी तिच्या नवऱ्याने किती मेहनत घेतली आहे ते. पांडोबा, मला वाटतं जेवण आपल्याला परत गरम करावं लागेल. मी आलोच एक 2 मिनिट. प्रांजल, आई, जरा 1 मिनिट इकडे येता का? का रे? 1च मिनिट फक्त. आलेच मी. काय रे, काय झालं? आई, हे सगळं काम आहे ना ऋता वहिनीचं आहे. काय बोलतोस राया तू? हे मगाशी हिचे पप्पा काय म्हणाले होते, हिच्या मम्मानी पैसे बेडवर काढून ठेवले होते, पण ते आता मिळत नाहीयेत. हो, पण मग त्याचं काय? मग तेच ना, त्या खोलीमध्ये गेल्या आणि त्यांनी पैसे बाहेर काढून ठेवले आणि त्यानंतर त्यांच्या मागोमाग ऋता वहिनीही तिकडे गेली होती. ती त्यांच्या खोलीतून बाहेर येताना पर्समध्ये बघून काहीतरी मोजत होती. हे सुद्धा मी बघितलंय. पैसे नक्की तिच्याच पर्समध्ये असणार. नाही रे, तू तर असं काही नाही करणार. हो, मला पण तसंच वाटतं. तवाईने असं काही नाही करणार. अंजल, तू एक काम कर ना, तिला घेऊन तुझ्या खोलीत जा आणि सरळ विचार. नाही, नको राया, तसं बरं नाही दिसणार. म्हणजे ऋता वहिनीवर डिरेक्टली चोरीचा आरोप केल्यासारखं होईल ना. प्रांजल बोलते ना ते बरोबर आहे. तुझं डोक्यातला वेळ ना काढून टाक. देव करो आणि असं काही न हो. पण माझं अजूनही म्हणणं आहे की आता गप्प बस तू. आता एकही शब्द बोलणार नाही असतो. मी जरा वीणाताईंना पैसे शोधायला मदत करून येऊ का? हो, जा जा. तुला नेहमी आपल्या घरात हरवलेल्या गोष्टी सापडतात. जा, मदत कर जा. हो.
आता ही का हात जाते? आता तर मला वेगळाच संशय येतोय. कसला? अहो या इथे इथे 2 पाकिटं ठेवली ती मी, एक शांतासाठी एक पांडूसाठी. मग इथेच असतील कुठेतरी, तू कशाला पॅनिक होतीयस? हे बघ सापडते. तू चल चल बाहेर चल. नाही नाही, पैसे मिळाल्याशिवाय मी अजिबात बाहेर येणार नाही. तर वीणा असं काय करतेय? पाहुणे लोक आलेले, जेवणाच्या टेबलवर बसले, त्यांना असं ताटकळत ठेवणं बरं दिसतं का? अहो पण त्यांना मी दोघांना बोनस देते की नाही दरवर्षी. मग मी देईन तुला पैसे, तू पांडू आणि शांताला दे. ही लोक गेली ना की मग शोधत बस. घरात काढून ठेवलेले पैसे कुठं जाणार आहे? मी करू का मदत पैसे शोधायला? तू शोध ना. हो अहो काय आहे ना, आमच्या घरात काही हरवलं की सगळेजण मला शोधायला सांगतात. माझी नजर फार तीक्ष्ण आहे असं म्हणतात सगळे. अहो मी काय म्हणते, आता ही एवढी म्हणतेच आहे तर शोधू दे हिला. ठीक आहे, पण फक्त 5 मिनिटं. हो मी पांडूला जेवण गरम करायला सांगितलंय. जेवण गरम होईस्तोवर मिळाले तर ठीक आहे, नाही तर मग मी तुला देईन. मला नको बाई असे चोरलेले पैसे. आता ना मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार, चिटणवीसांच्या थोरल्या सुनेनी प्रधानांच्या घरी येऊन 20,000ची चोरी केली. मला नाही वाटत हे सगळं बघितल्यावर आणि ऐकल्यावर ते लोक तुला घरात ठेवतील. तुझा नवरा तर नक्की सोडून देणार तुला. अहो का वागताय माझ्याशी असं? मी देते ना तुम्हाला माझे पैसे परत. माझे पैसे ठेव बाई तुझ्याकडे, माझे पैसे. अगं या 20,000नी मला काही फरक पडत नाही. आणि काय करू होता, मी पैसे चोरीन म्हणून ती पर्स आत घेऊन गेलीस? काय हे तुझं वागणं? आता तू चोरेस हे सिद्ध झालं ना की तुझा चेहरा बघायचाय मला, तुला रडताना बघायचंय, मला गयावया करताना बघायचंय. नका मला, मला घराबाहेर नका काढू असं म्हणताना बघायचंय तुला, लोकांचे पाय धरताना बघायचंय. मी पाया पडते तुमच्या, नका ना असं करू प्लीज, माझी चूक झाली. बघितलंस बाळा, माझ्याशी मैत्री केलीस तेव्हा किती फायदा झाला तुझा, आणि आता बघ माझ्याशी वैर घेतलंस आणि माझे पाय पकडावे लागले की ग तुला. बाई 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 बिचारी. चुकलं माझं, मला माफ करा. केलं, पण एका अटीवर. हो तुम्ही म्हणाल ते मान्य. यापुढे मी सांगेन तेवढं आणि तेवढंच ऐकायचं. हो हो हो. स्वतःच्या मोठ्या डोक्यातला छोटासा मेंदू आहे ना, तो अजिबात वापरायचा नाही. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारखं लाचारीने माझ्यासमोर हात पसरायचा नाही. मला तुझं काम आवडलं आणि मी आनंदाने तुला काही दिलं तर तेवढंच घ्यायचं आणि तेवढंच घ्यायचं. आणि हो, ते सारखं विणाई विणाई असं म्हणून माझ्या मागे पुढे करायची काही गरज नाही. आई नाही आणि बाई नाही, ताई म्हणायचं मला. सगळं मान्य आहे मला, पण कुणाला सांगू नका प्लीज. दुसरी कोणी असती ना माझ्या जागी, सरळ पोलिसांना फोन करून बोलवलं असतं. प्रांजलची मोठी जाऊ म्हणून सोडून देते हो तुला. आता नीट वागायचं बाळा माझ्याशी. हो हो. आपल्याला अक्कल नाही हे सारखं म्हणत राहायचं. काय म्हणशील? आपल्याला अक्कल नाही. ए आपल्याला नाही, तुला. तू म्हणायचं मला अक्कल नाही. म्हणू गो. मला अक्कल नाही, मला अक्कल नाही. शाबास. आता कसं सगळं अगदी माझ्या मनासारखं झालं हो. ऋता, आता बाहेर गेल्यावर कसं वागायचं हे मी तुला सांगते, ते नीट ऐक. राया, अरे कसला एवढा विचार करतोयस, आम्हाला पण सांग ना. आई हे काम ऋता वहिनीचं नाहीये. ती कशीही असली ना तरी चोरी नाही करणार. पैसे तिच्या पर्समध्ये आहेत हे नक्की, पण यामागे काहीतरी कारस्थान आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की ह्याच्या मागे माझी मम्मा आहे? मला नक्की खात्री नाहीये, पण आपल्याला इथे जेवायला बोलवलं. त्यानंतर ऋता वहिनीने रडून इथे येण्यासाठी आग्रह धरला. मग पैशांची चोरी. त्याआधी ऋता वहिनी त्यांच्या खोलीत गेली. मग तिचं संशयास्पद वागणं हे सगळं ठरवून केलं होतं का असं मला वाटायला लागलं. राया प्लीज तू एखाद्या निष्कर्षावर येऊ नकोस असं पटकन. मी कुठलाही निष्कर्ष काढत नाहीये, मी फक्त स्वतःला सावध करतोय. जर हे सगळं ठरवून होत असेल तर होणाऱ्या पुढच्या गोष्टीही ठरवलेल्या असतील.
अरे तू काय बोलतोयस राया, मला काहीच कळत नाही. जरा नीट समजेल असं बोलशील. आई आपल्याला इथे बोलवलंय ना, त्यामागे नक्कीच काहीतरी. नाही राय, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे बोलवलं. मला नाही वाटत दुसरं काही कारण असेल. पण आपल्याला सावध राहायला हवं. मला नाही वाटत आहे तसं. मम्मा प्रत्येक वेळेला मनात काहीतरी विचार करून ठेवते, हे म्हणणं चुकीचं. माझे विचार चुकीचे पण असू शकतात, पण एकदा तोंड भाजल्यावर माणूस ताकही फुंकून पितो ना. आणि आपलं तोंड तर 2-3 वेळा भाजलं गेलं. नाही, पण मला अजूनही हे पटत नाही. अरे वा, मिळाले पैसे? हो मिळाले. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी स्थिती झाली. मला वाटलं बेड खाली पडले असतील म्हणून शोधायला गेले, तेवढ्यात हिने उशी खालून काढून दिले. चला चला जेवायला चला, या ना. हो आले. चल आता. आता जरा महत्वाचं काम करूया. हा पांडू, शांता, या या. पांडू, हा तुझा बोनस. अरे असू दे असू दे, ऋतानी दिले म्हणून मिळतात. हो म्हणजे शोधून दिले ना म्हणून मिळतात. अगं तू मागे काय आहेस, हा तुझा बोनस. चला आता पोटामध्ये आगीचा डोंब मुसळलाय. हो हो, बाकीचे पदार्थ घेऊन या पटापट. बसा ना जावई बापू. हे काय वडीचं सांबार आहे ना, अप्रतिम झालंय फारच. पटकन पाणी दे. तरी सांगत होते तिखट भाजी नको वाढू. अरे यांच्याकडे तिखट खायची सवय नाहीये. नाही नाही, तिखटाची सवय आहे मला, पण कालिंदेलापासून काय झालं ना, सवय मोडली ती. आणि गोड खायची सवय लागली. कालिंदीताई, पण पुरणपोळी अप्रतिम झाली. पण जेवण फारच मस्त झालं होतं. बहारदार चव होती त्या वडीच्या सांबाराची. आई बनवायची तशी. तेव्हा खाल्लं होतं आणि त्यानंतर आज, पण सेम चव. बऱ्याच वर्षात बनलं नाही आपल्याकडे वडीचं सांबार. नाही, कालिंदी पण चांगलं जेवण बनवते, पण ते वडीचं सांबार काय तिला जमत नाही अजून. मग आता माझ्या घरी नाही बनायचं ना ते, मग मला कसं जमणार हो बनवायला. अहो आमचा पांडोबा मस्त बनवतो वडीचं सांबार. माझ्या आईने शिकवलं होतं त्याला. अरे बापरे, हे काय आता आणखीन. त्यांना विचार ना, वडीचं सांबार कसं बनवलं होतं ते. कसं विचारणार. याला काय हरकत आहे. नाही मला बी लाज वाटते. लाजायचं काय तुझ्या. विचार ना. नाही हे फार मस्त बनवतं वडीचं. खाली असं काय करते विचारतो. लग्नाचा वाढदिवस आमचा आणि प्रेमात आलेत माधवराव. नाही नाही, तसं काहीच नाही. मी तिला जरा वेगळंच काहीतरी सांगत होतो. हो सांगा ना. अहो आम्हालाही कळू दे, या एवढ्या काला असतात ते. अहो काही नाही, म्हणजे ते म्हणत होते की. आई तुम्ही चक्क लाजताय. अगं लाजतेस काय तू, त्याला भलतच काहीतरी वाटायचं. नाही मी तिला एवढंच म्हणत होतो की वडीच्या सांबाराची रेसिपी काय ते विचारून घे वीणाताईंना. आणि हे विचारायला लाज वाटते असं म्हणते ती. त्यात काय आहे, आमचा पांडोबा सांगेल तुला. अहो मी सांगते ना, मीही शिकलीये माझ्या सासूबाईंकडून. पांडू, जरा कागद आणि पेन घेऊन ये रे. आपण सांगूया या ना, या लिहून घेते. हो मी जरा टेरेसवर जाऊन पाय मोकळे करू का. हो हो. प्रांजल, जा जावई बापूंना टेरेसवर घेऊन जा, गप्पा मारा. आमच्या बरोबर गप्पा मारून मारून कंटाळा आला असेल ना. चल राय. पांडू, अरे आणतोयस ना. हा, अरे मला नाही, त्यांना दे. राया काय झालंय तुला. माहित नाही,
काल मी किती उत्साहाने म्हणालो होतो की मी इथे येतो म्हणून, पण का कोणास ठाऊक इथे आल्यानंतर असं वाटतंय की मी उगाच आलोय. आणि त्यात मम्माने भलताच विषय काढला ना. नाही, त्यांचा विषय बरोबर होता, पण वेळ चुकली. माझा ना सगळा मूडच निघून गेला. त्यात ऋता वहिनीने पण भर घातली. राया, तू ऋता वहिनीवर उगाच संशय घेतलास ना? नाही, उगाच नाही, माझा संशय बरोबर आहे. प्रांजल, तूच विचार कर ना, पैसे हरवले तेव्हा तुझी मम्मा शोधायला गेली, त्यांना नाही सापडले. मग तुझ्या पप्पांनी शोधले, त्यांनाही नाही सापडले. मग ऋता वहिनी आतमध्ये गेली आणि तिला सापडले. काय तर म्हणे उशी खाली होते. मला ना हे सगळं खोटं वाटतं. राया, अरे असं कसं म्हणतोस? एखादी गोष्ट हरवते आणि ती आपल्याला सडनली सापडते आणि मग लक्षात येतं ती बाजूलाच होती. तसंच काहीच झालं असणार, बाकी काय. मी तुमच्याशी बोलत असताना ऋता वहिनीकडे बघितलं तेव्हा ती का एवढी घाबरली होती. पैसे ऋता वहिनीनेच घेतले होते. मग त्या दोघी खोलीत गेल्या तेव्हा सगळं काही अलबेल असल्यासारखं दोघी बाहेर आल्या. त्या दोघींमध्ये ना काहीतरी झालं आणि त्या काहीतरी ठरवून बाहेर आले. काहीतरी म्हणजे काय? राया, अरे तू उगाच तर्क लढवतोस. असो, आपण निघूयात का आता? माझ्या डोक्यात काय चाललंय ना ते मी तुला नाही सांगू शकत, पण जे काही चाललंय त्याची मला खात्री. कसली खात्री आहे? आता काहीतरी होणार. राया, काय बोलतोयस तू? काय होणार आहे? काहीतरी मला ना खरंच सांगता येणार नाही, पण आता आपल्याला इकडनं लवकरात लवकर निघावं लागेल. ठीक आहे, आपण खाली जाऊन तसं सांगूया. प्रांजल, सॉरी. मला माहितीये तुला अजून इथे थांबायचंय, पण मला खरंच खूप त्रास होतोय ग. राया, अरे मी खरंच सांगतेय, मला नाही थांबायचं. चल आपण निघूया. हे आमच्याकडून तुम्हाला एक छोटस रिटर्न गिफ्ट. अहो माधवराव, हे तुमचं गिफ्ट. हा शर्ट पीस तुमच्यावर खूप शोभून दिसेल, एकदम ऑफिसर दिसेल. अहो कशाला उगाच? असं कसं राहू देव. आणि कालिंदी, ते ही तुमच्यासाठी साडी. अहो कशाला म्हणजे? खूप दिवसांपासून मला तुम्हाला काहीतरी द्यायचंच होतं. आता ही छान संधी मिळाली. बघा रंग आवडतोय की नाही ते, आणि आवडला नाही ना तर सांगा, आपण बदलून आणू. अहो नाही, छान आहे. घ्या. अगं बाई, तुला काही सांगता आलं नाही ग? नाही म्हणजे तू येणार नाही असं ठरलं होतं ना, नाहीतर तुला गिफ्ट द्यायला मला खूप आवडलं असतं. हा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एवढं म्हणालात ना, तेवढं खूप आहे माझ्यासाठी. कालिंदी ताई, खूपच समजूतदार आहे हो तुमची सून. हो ना. वा 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 वा, अगदी वेळेवर आलात ना तुम्ही दोघं. प्रांजल, या तुझ्यासाठी साड्या आणल्यात हो मी. बघ आवडतायत का? आता तुझा चॉईस बदलला असेल ना, घे. अहो का काय, लग्नानंतर नवऱ्याचा चॉईस तो बायकांचा चॉईस. असंच असतं आमच्या बायकांचं, नाही का हो कालिंदी ताई? हो ना, अगदी खरंय. लग्नाच्या आधी मला लाल रंग इतका आवडायचा आणि नेमका तोच रंग ह्यांचा आवडतो. मग काय, लग्नानंतर ह्यांचा आवडता निळा रंग माझाही आवडता रंग झाला. आणि जावई बापू. अगं जावई बापू काय म्हणतेस त्याला? राया म्हणणं नुसतं. अहो पण आपल्याकडे तशी पद्धत आहे. अगं पण त्याला आवडत नाही तर. हे पहा, मी नाही बाई रीत सोडणार. तर जावई बापू, हे तुमचं गिफ्ट खास तुमच्यासाठी आणलंय बरं का. नाही म्हणजे खूप विचार केला, काय आणू काय आणू. मग अचानक लक्षात आलं की प्रांजलचे कपडे तर आहेत इथे, पण तुमचं काय, म्हणून मुद्दाम नाईट सूट आणलाय बरं का तुमच्यासाठी. म्हणजे आजच्या रात्रीची व्यवस्था झाली. मम्मा, अगं तू काय बोलतेस? अगं तुम्ही आज रात्री इथे राहणार आहात ना, म्हणून ते नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही इथे राहणार आहोत म्हणून?